नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये. कधी काय होतं की सतत त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो. अशा वेळेस काहीतरी चमचमीत खावंसं वाटतं. तर अशा वेळेस तुम्ही अशा प्रकारे केलेले वाफेवरचे सांडगे नक्कीच करू शकता. हे वाफेवरचे सांडगे करायला थोडासा जास्त वेळ लागतो, परंतु खायला अगदी अप्रतिम लागतात. चला तर मग अजिबातही वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. वाफेवरचे सांडगे करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला डाळ भिजत घालावी लागणार आहे. तर इथे मी 4 चमचे हरभरा डाळ, 4 चमचे मूग डाळ, 4 चमचे मसूर डाळ अशा 3 प्रकारच्या डाळी भिजत घातलेल्या होत्या 1 तासापूर्वी. इथे तुम्ही इतर डाळी वापरण्याऐवजी नुसती हरभरा डाळ वापरली तरीही चालू शकेल. तर ह्या सर्व डाळी चांगल्या भिजलेल्या आहेत. ह्या डाळी मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये काढून घेऊया. अजिबातही पाण्याचा वापर न करता आपल्याला हे ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे. यामध्ये अर्धा चमचा जिरे, 2 लसणाच्या पाकळ्या, चवीनुसार मीठ, थोडेसे कोथिंबीरीचे देठ घालून अजिबातही पाण्याचा वापर न करता ह्या सर्व डाळी ओबडधोबड वाटून घेऊया. आपल्याला ह्या डाळी खूप जास्त बारीकही वाटायच्या नाहीत व खूप जास्त जाडही ठेवायच्या नाही. तर इथे मी या डाळी वाटून घेतलेल्या आहेत. सांडगे वाफवण्यासाठी इथे मी वडी फोडायची चाळण असते ती घेतलेली आहे. त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. तर छोट्या छोट्या आकाराचे इथे सांडगे घालून घेऊया. तर अशा प्रकारे इथे मी सर्व सांडगे घालून घेतलेले आहेत. 5 मिनिटापूर्वी इथे या कढईमध्ये थोडंसं पाणी गरम करत ठेवलेलं होतं. या पाण्याला उकळी आल्यानंतर ही चाळण या कढईवरती ठेवून देऊया व यावरती झाकण ठेवून मध्यम आचेवरती 5 ते 6 मिनिटांसाठी सांडगे वाफवून घेऊया. हे सांडगे वाफवण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही. या भाजीसाठी आपल्याला एक वाटण लागणार आहे. त्यासाठी इथे मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं, थोडंसं भाजून घेतलेलं खोबरं, एक मध्यम आकाराचा कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजून घेतलेला आहे, थोडेसे कोथिंबीरीचे देठ घेतलेले आहेत. हे सर्व पदार्थ मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये घालून घेऊया. ही ग्रेव्ही थोडीशी घट्टसर होण्यासाठी यामध्ये वाफवलेले 4 सांडगे घालून घेऊया. सांडगे थोडेसे तोडूनच यामध्ये घालून घ्यायचे आहेत. यामध्ये थोडंसं पाणी घालून एकदम बारीक असं हे वाटण वाटून घ्यायचं आहे. आता इथे कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे. यामध्ये अर्धा चमचा जिरे, एक छोट्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेऊया. कांदा थोडासा मऊ झाल्यानंतर यामध्ये एक छोट्या आकाराचा टोमॅटो तोही बारीक चिरून घेतलेला आहे तोही घालून घेऊया. इथे टोमॅटो व कांदा चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. याचा रंग अजिबातही बदलू द्यायचा नाही. टोमॅटो व कांदा चांगला मऊ झाल्यानंतर यामध्ये वाटून घेतलेलं वाटण यामध्ये घालून घेऊया. त्यानंतर यामध्ये 1 चमचा कांदा लसूण चटणी घालूया. चवीनुसार मीठ घालून घेऊया. इतर कुठलेही मसाले घालायची यामध्ये अजिबातही गरज नाही. कांदा लसूण मसाला फक्त या भाजीसाठी पुरेसा आहे. हे मसाले चांगले तेल सुटेपर्यंत भाजून घेतल्यानंतर यामध्ये थोडंसं गरम करून घेतलेलं पाणी घालून घेऊया. बऱ्याचदा घरामध्ये भाजीला काहीही नसतं, तर तुम्ही अशा वेळेस ही भाजी करू शकता. खायला अगदी अप्रतिम लागते. थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया. या पाण्याला एक मोठी उकळी आल्यानंतर यामध्ये वाफवून घेतलेले सर्व सांडगे घालून घेऊया. हे सांडगे वाफवून घेण्याऐवजी थोड्याशा तेलामध्ये तळून घेतले तरीही चालू शकतात. त्याचीही भाजी छान होते, परंतु अशा प्रकारचे सांडगे केल्यामुळे कमीत कमी तेलामध्ये छान भाजी तयार होते. एकदम मंद आचेवरती 5 ते 7 मिनिटांसाठी भाजी चांगली शिजवून घेऊया. 5 ते 7 मिनिट भाजी चांगली शिजवून घेतल्यानंतर अशा प्रकारे इथे आपली वाफेवरची सांडग्याची भाजी तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरही खाऊ शकता. बऱ्याच जणांना उन्हाच्या अभावामुळे सांडगे करणे शक्य होत नाही, परंतु सांडग्याची भाजी तर खायला आवडते. तर अशांसाठी हा एक चांगला ऑप्शन आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.